मित्रांनो, तुम्हाला न्यायालयामध्ये क्लर्क बनायचं आहे, लिपिक बनायचं आहे, तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे. यासाठी मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता नागपूर बेंच, नागपूरसाठी ही जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, त्या जिल्ह्याची किंवा जिल्हा न्यायालयाची अशी जाहिरात आली त्या बेंचची, तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. सध्या मित्रांनो नागपूर बेंचसाठीच फक्त जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर पहा मित्रांनो, क्लर्क हे पद जे भरलं जात आहे याच्यासाठी टोटल 56 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये मित्रांनो सिलेक्टेड लिस्ट वेगळी लावली जाणार नाही आणि या ठिकाणी वेटिंग लिस्ट देखील वेगळी लावली जाणार आहे. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी पदवीच्या बेसवरती अप्लाय करू शकतात, क्लर्क बनू शकतात. हे पद जे असणार आहे मित्रांनो परमनंट पद असणार आहे, जे की मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत भरलं जात आहे. तर बघा, याचा पेमेंट तुमचा S10 नुसार 29,292,300 पर्यंत या ठिकाणी असेल. प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की क्लर्क हे पद आहे, याच्यासाठी टायपिंगची गरज आहे, तर आमच्याकडे टायपिंग नाही आहे, तर मग काय करायचं? तर बघा मित्रांनो, त्याच्यासाठी देखील या ठिकाणी अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे औरंगाबाद बेंचची मित्रांनो, जी की ज्युनियर ट्रान्सलेटर या पदासाठी आहे. मात्र ही जी जाहिरात आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुमची डिग्रीमध्ये एक लँग्वेज असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये हिंदी, इंग्लिश असेल, मराठी असेल, लँग्वेजमधून तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे. आणि इथं मित्रांनो तुम्हाला ट्रान्सलेशनचं काम आहे, त्याच्यामुळं ज्या त्यांनी या ठिकाणी लँग्वेज दिलेले आहेत मित्रांनो त्या तुम्हाला येणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी पाहिलं तर आपण पहा, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू एनी अदर 2 लँग्वेजेस, जसं की हिंदीमध्ये मराठी, गुजराती किंवा कोकणी यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. इंग्लिशमधून या ठिकाणी जे ट्रान्सलेशन असेल किंवा ह्या लँग्वेजमधून त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करण्यासाठीचा हा जॉब असणार आहे. हा देखील जॉब मित्रांनो या ठिकाणी परमनंट आहे. याचाही पेमेंट 49,100 ते 1,55,800 इतका असणार आहे. प्लस याच्यामध्ये देखील अलाउन्सेस तुम्हाला असतील. याच्यासाठी मित्रांनो त्यांनी म्हटलं आहे की डिग्री पाहिजे, मात्र डिग्रीमध्ये इंग्लिश असेल, हिंदी, मराठी, गुजराती ही या ठिकाणी लँग्वेज असणं गरजेचं आहे. आणि लॉ झालेला असेल तर तिथं प्रेफरन्स तुम्हाला असेल. तर ही लिपिकपेक्षा वेगळी पोस्ट आहे. मात्र मित्रांनो इथं तुम्हाला टायपिंगची गरज नाही, याच्यामध्ये टायपिंगचा उल्लेख त्यांनी केलेला नाही, कॉम्प्युटर कोर्सेसचा उल्लेख केलेला आहे. आता जर आपण मित्रांनो क्लर्क हे पद पाहिलं तर क्लर्कसाठी मित्रांनो तुमचं कुठल्याही शाखेमधून तुम्ही पदवीधर असाल आणि तुमच्याकडे या ठिकाणी मित्रांनो टायपिंग असेल 40 WPMच्या अव्होव किंवा 40 WPM 40 वर्ड प्रति मिनिटचं तुमचा टायपिंग कोर्स तुम्ही केलेला आहे. फक्त इंग्लिश टायपिंग त्यांनी मागितलेली, मराठीची गरज नाही, इंग्लिशच पाहिजे. तुमचं समजा मराठी आणि इंग्लिश 30 दोन्ही झालं आहे तरीही अप्लाय करू शकत नाही तुम्ही. तुमचं इंग्लिश 40 झालं आहे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात, लक्षात राहू द्या. मग इंग्लिश टायपिंग तुमची मित्रांनो जसं की गव्हर्नमेंट टायपिंग आहे किंवा इंग्लिश टायपिंगचा तुम्ही ITI केलेला आहे किंवा GCC TBCमधून तुम्ही इंग्लिश टायपिंग केलेली आहे, तरीही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. त्यासोबत तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे, ज्याच्यामध्ये बेसिक कॉम्प्युटर कोर्स असतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहा जसं की MSCIT उदाहरणार्थ दिलेलं आहे. हे सर्व कॉम्प्युटर कोर्सेसची नावं आहेत. तर अशा पद्धतीने कोर्स देखील तुमचं असणं गरजेचं आहे. तर ही तुमची पात्रता या क्लर्क पदासाठी असेल. वयामध्ये जर विचार केला तर तुमचं 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी वय मागितलं आहे, 18 ते 43 वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी वय मागितलेलं आहे. मग आता मित्रांनो याची सिलेक्शन प्रोसेस काय असेल, तुमचं सिलेक्शन कसं होईल, फॉर्म वगैरे कसा भरायचा? तर बघा, फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा मित्रांनो. ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय नावचं ऑप्शन आहे किंवा लिंक याची मी डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. याच्यावरती व्हिडिओ देखील बनवलेला आहे की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप. त्या व्हिडिओची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर याच्यासाठी तुम्हाला ₹200 फीज आहे. अगोदर ₹200 फीज भरायची, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. तर आता जर मित्रांनो बघितलं याची सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो त्यांनी तुमची एक्झाम पहिल्यांदा ठेवलेली आहे, जी की मित्रांनो या ठिकाणी तुमची 60 मिनिटाची एक्झाम होईल, ज्याच्यामध्ये मराठी विचारलं जाईल तुम्हाला, ग्रामर, त्याच्यानंतर इंग्लिश देखील विचारलं जाईल, स्पेलिंग, ग्रामर, त्याचबरोबर वर्ड्सबद्दल. तर मराठी 10 मार्क, इंग्लिश 10 मार्क, इंग्लिश 20 मार्क असे मिळून या ठिकाणी 10 प्रश्न 10 मार्काला, 20 प्रश्न 20 मार्काला अशा पद्धतीने आहे. त्यानंतर जनरल नॉलेज ते देखील 10 प्रश्न 10 मार्काला असेल. जनरल नॉलेजचे कमी प्रश्न आहेत. जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न 20 मार्काला असेल, ज्याच्यामध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असेल. अर्थमॅटिक असेल तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्काला मित्रांनो, याच्यामध्ये गणिताचेही प्रश्न आहेत. त्यानंतर कॉम्प्युटरवरती 10 प्रश्न 10 मार्काला असतील. कॉम्प्युटर रिलेटेड बेसिक नॉलेजचे प्रश्न तुम्हाला कॉम्प्युटरचे विचारले जातील.
तर ही एकूण मित्रांनो तुमची 90 प्रश्न या ठिकाणी होतात आणि 90 मार्क होतात. तर यापैकी तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 45 मार्क्स या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 45 मार्क्स पडले तर तुम्ही एक पात्र होतात, मिनिमम पासिंग मार्क्स आहेत ते. आणि मित्रांनो ही जी परीक्षा होईल तुमची याच्यामध्ये मराठी लँग्वेज सोडता बाकी सर्व प्रश्न इंग्लिश लँग्वेजमधूनच तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर टायपिंग तुमची इंग्लिशची स्पीड टेस्ट मित्रांनो कॉम्प्युटरवरती घेतली जाईल. 10 मिनिटासाठी तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल. 400 वर्डचा या ठिकाणी पॅसेज असेल, तो तुम्हाला टाईप करायचा आहे 10 मिनिटामध्ये. त्याला 20 मार्क्स असतील कमीत कमी, त्यामध्येही तुम्हाला 10 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर तुमचा वैभवक म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे होईल, तो असेल 40 मार्काचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो टायपिंग मस्ट आहे आणि लेखी परीक्षा देखील मस्ट आहे. तर हे तुम्हाला टप्पे याचे मित्रांनो या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याच्यानंतर तुमचं फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे की तुमची शॉर्ट लिस्ट देखील मित्रांनो लावली जाणार आहे. तीही तुम्ही या ठिकाणी पहा. शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट म्हटलं आहे, याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट मेथडनुसार तुमचं शॉर्ट लिस्ट तुम्हाला केलं जाईल. तेही मित्रांनो सर्व अधिकार कोर्टाकडे आहेत, त्यांची एक प्रक्रिया आहे, त्यानुसार शॉर्टलिस्ट लावली जाईल. याच्यामध्ये तुमची लॉ डिग्री झालेली असेल तर तुम्हाला जास्त प्रेफरन्स देखील या ठिकाणी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्लर्कसाठी संधी आलेली आहे. ज्यांचं लॉ झालेलं आहे त्यांना तर चांगला प्रेफरन्स आहे, त्यांनी ऑलरेडी एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्येच म्हटलेलं आहे. किंवा नसल झालेलं तरी देखील तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. एनी ग्रॅज्युएशनवरती तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतोय, मात्र टायपिंग या ठिकाणी तुमची असणं गरजेचं आहे, इंग्लिश 40. इतर मित्रांनो जशा जाहिराती येतील अजून तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या ट्रान्सलेटरची आणि क्लर्कची 2 जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत. एक आहे औरंगाबाद बेंचसाठी मित्रांनो आणि एक आलेली आहे नागपूर बेंचसाठी. तर तुमच्या याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.